नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर काल आपला सेशन झाला नाही, गणेश चतुर्थी असल्या कारणानं सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। बाप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि चांगलं स्वास्थ्य, चांगलं आरोग्य आणो अशी मनापासून प्रार्थना करतो। आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूयात या ठिकाणी। तर आजचा लेक्चर आहे भाग 12 या ठिकाणी, क्लास नंबर 12 आहे प्रॉफिट अँड लॉसच्या संदर्भात। आणि आपण घेत होतो PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन्स पोलीस भरतीच्या संदर्भातचे। ओके, चला तर मग सुरुवात करू आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। आजचे 3-4 क्वेश्चन झाल्याच्या नंतर मग आपण आहे ना 2024च्या प्रश्नांना सुरुवात करतोय आपण। मागच्या काही 2-3 व्हिडिओमध्ये आपण PYQ बघितले 2023चे आणि 2021चे, आणि जे क्वेश्चन या ठिकाणी रिपीट होतील ते क्वेश्चन सेम टाईपचे क्वेश्चन आपण टाळलेले आहेत। जे क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारचे असतील, टाईप चेंज असेल तर अशाच प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। आणि नंबर्स जर खूप डिफरंट असतील, म्हणजे क्वेश्चन मध्ये आलेल्या संख्यांमध्ये जर बदल झालेला असेल तर असे प्रश्न सुद्धा या ठिकाणी ऍड केलेला आहे। मग चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला, लेक्चर नंबर 12। आणि आय होप सर्व विद्यार्थी या ठिकाणी वही पेन हातामध्ये घेऊन या ठिकाणी नोट्स मेकिंगसाठी रेडी असतील। तर काही दिवसांमध्ये आपण हा जो चॅप्टर आहे प्रॉफिट अँड लॉस हा संपवतोय आणि नवीन चॅप्टरला सुरुवात करेन। कमेंट सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे की कोणत्या टॉपिकवरती आहे ना पुढचा व्हिडिओ बनायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग आहे ना सविस्तर थोडंसं स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर मग आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करूयात। ओके, मी चर्चा करेन जर कमेंट सेक्शन मध्ये ना तुम्ही चॅप्टरचं नाव सजेस्ट केला तर। आतापर्यंत आपण टक्केवारी घेतलेलं आहे पर्सेंटेज, त्याच्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन घेतलेलं आहे म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण, त्याच्यानंतर मिक्सचर अँड ॲलिगेशन मिश्रणाने एकत्रीकरणे घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण पर्सेंटेजशी रिलेटेड जो टॉपिक होता एक मेनली प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटाचा चॅप्टर या ठिकाणी ना संपूर्णपणे संपवलेलं आहे। शेवटचे काही व्हिडिओज या ठिकाणी शिल्लक आहेत PYQच्या संदर्भात असलेले। ओके चलो, तर फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांच्या स्क्रीनवरती आहे। तर क्वेश्चन काय दिलंय, एका दुकानदाराने 2 पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला, तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती आहे असा क्वेश्चन विचारलाय। रत्नागिरी पोलीस 2021चा क्वेश्चन आहे। 2021 आणि 2024चे काही क्वेश्चन शिल्लक आहेत, तेवढे क्वेश्चन झाल्याच्या नंतर आपण शिफ्ट होऊ 2024च्या क्वेश्चन्स वरती। ओके चलो, 1 रुपये 2 रुपये 3 रुपये आणि 4 रुपये या ठिकाणी असं दिलेलं आहे। नफा किंवा तोटा या ठिकाणी लिहिलेला नाही, तर ते नंतर सांगेन मी समजावून। बघा, दुकानदाराने 2 पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले। विक्री किंमत, ओके सपोज करा या ठिकाणी ही आहे पेन फर्स्ट आणि ही पेन सेकंड। ओके, P1 P2 असं लिहून घेऊ, P1 आणि P2। P1 विकलाय किती रुपयाला? 12 रुपये। P1 ची विक्री किंमत काय दिलेली आपल्याला? 12 रुपये, आणि P2 ची विक्री किंमत काय दिलेली? 12 रुपये। हे समजण्यासाठी मी लिहितो या ठिकाणी, क्वेश्चन खूप सिंपल आहे। दोन्ही पेन 12 रुपये प्रति नग या दराने विकले। ज्यावेळेस विक्री किंमत समान असते, विकलेल्या दोन वस्तूंची विक्री किंमत समान असते, आणि एकावरती 20% आपल्याला दाखवलेलं असतं 12 रुपयाला विकल्यामुळे प्रॉफिट झालेला आहे, आणि दुसऱ्या पेनवरती आपल्याला तेवढाच 20% तोटा दाखवलेला असतो। -20% मीन्स तोटा झाला आणि +20% मीन्स या ठिकाणी नफा झालेला आहे। जर एका पेनवरती 12 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो, आणि दुसरी पेन 12 रुपयालाच विकल्यामुळे त्याच्यावरती 20% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे। तर अशा वेळेस आपल्याला काय विचारलंय? एकूण नफा किंवा तोटा किती झालाय पर्सेंटेज मध्ये विचारले, किती रुपयांचा नफा किंवा किती रुपयांचा तोटा झालेला आहे असं विचारलेलं आहे। ज्या वेळेस दोन वस्तू एकाच विक्री किमतीमध्ये विकल्या जातात आणि त्याच्यावरती समान नफा, समान दराने नफा आणि समान दराने तोटा जर होत असेल, तर अशा क्वेश्चन मध्ये नेहमी काय होत असतो? अशा क्वेश्चन मध्ये नेहमी काय होत असतो? तोटा होत असतो। तर शेकडा तोटा बरोबर किती असतो? 20% × 20% डिवाइड बाय 100। 20 आणि 20 या ठिकाणी किती? 40, सॉरी 20 आणि 20 होतील 400, 400 भागिले या ठिकाणी 100, 0 जर आपण कॅन्सल केलं तर किती? 4% काय होतो? तोटा झालेला आहे त्या ठिकाणी। जर 20% नफा पहिल्या पेनवरती झालाय, 20% तोटा दुसऱ्या पेनवरती झालाय, तर निश्चितपणे या ठिकाणी काय झालेलं आहे? 4% तोटा झालेला आहे। वस्तू किती रुपयाला विकल्यात आपण? 12 रुपयाला। तर पहिली पेन विकली 12 रुपयाला, दुसरी पेन विकली 12 रुपयाला, टोटल किती रुपये झाले? 24 रुपये झाले। किती झाले? 24 रुपये झाले। 24 रुपयाला वस्तू विक्री केल्याच्या नंतर तोटा किती झालाय म्हणून सांगितलं आपल्याला? 4%। 4% म्हणजे किती असतं? 1/25।
4% म्हणजे किती असेल 1/25. 1/25. तर म्हणजेच 1/25 मध्ये या ठिकाणी तोटा किती रुपयांचा झालाय? तोटा 1 रुपयाचा झालाय. आणि खरेदी किंमत किती आहे मग? खरेदी किंमत बरोबर किती आहे? 25 रुपये आहे या ठिकाणी. तर खरेदी किंमत 25 रुपये होती, तोटा 1 रुपये झाला, म्हणजेच विक्री किंमत किती आहे? 24 रुपये आहे. तर 24 रुपयाला खरेदी केलं, 25 रुपयाला विक्री केलं, सॉरी 25 रुपयाला खरेदी केलं आणि 24 रुपयाला आपण विक्री केली. याचा अर्थ तोटा किती झाला? 1 रुपयांचा. तर या ठिकाणी 1 रुपये हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. बट या ठिकाणी पुढं तोटा लिहायला पाहिजे होतं. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आले? ज्या वेळेस एक वस्तू समान विक्री किमतीने विकली जाते आणि त्याच्यावरती 20% नफा झालाय एका वस्तूवरती, दुसऱ्या वस्तूवरती 20% तोटा झालाय, तर त्यावेळेस अशा प्रकारच्या व्यवहारामध्ये नेहमी काय होत असतो? तोटा होत असतो. आणि तो शेकडा तोटा किती असतो? या 20चा वर्ग लिहायचा आणि त्याला 100 ने भागायचं. 20 गुणिले 20 भागिले 100 बरोबर 4% तोटा झालेला होता. आणि तेच या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. आलंय सगळ्यांचं, सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ना डाऊट क्लिअर झालं या क्वेश्चन मधला? ओके, जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, नसेल तर आपण बघू सेकंड क्वेश्चन. एक व्यापारी 1 डझन सफरचंद रुपये 200 विकत घेतो आणि 6 सफरचंद रुपये 90 विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा किती टक्के तोटा होईल असं विचारले. मुंबई पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? 200 रुपयाला 1 डझन, 200 रुपये 1 डझन म्हणजे किती? 12 सफरचंद त्यांनी खरेदी केलेले आहेत, विकत घेतलेले आहेत. आणि 6 सफरचंद 90 रुपयाला विकत असताना मात्र काय करतो? 90 रुपयाला किती? 6 सफरचंद. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? प्रॉफिट होईल और लॉस होईल हे नेहमी कशावरती डिपेंड करतं? जेवढ्या वस्तू खरेदी केलेल्या तेवढ्या वस्तू विकणं कंपल्सरी आहे. ओके, तर या ठिकाणी सफरचंदांची संख्या 6 आहे. तर ही 12 करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गुणिले 2 केल्याच्या नंतर होईल. जर वस्तूंची संख्या बदलतोय तर त्याची किंमत पण बदलेल. सेम भेदभाव न करता साइन दोन्ही 12 सफरचंद, 9 दोन्ही 18, 180 रुपयाला हे आपण काढलं. कारण या ठिकाणी खरेदी किती सफरचंदांची होती? 12. तर विक्री किती सफरचंदांची असायला पाहिजे? 12. आता 12 सफरचंदांची खरेदी किंमत होती 200 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? 180 रुपये. तर झालेला तोटा बरोबर आपल्याला लिहिता येईल 200 वजा 180. हे काय सॉल्व्ह करून दाखवायची आवश्यकता नाही, बट 20 रुपये काय याच्यावरचा तोटा आहे. तर हे 20 रुपये तोटा आहे. आणि खरेदी किंमत किती होती? 200 रुपये. तर हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की शेकडा तोटा बरोबर 20 रुपये 200 रुपयावरती गुणिले 100 केल्याच्या नंतर या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 2 1 2 22 20 आणि हा 0 या ठिकाणी कॅन्सल होतो. सरळ किती? 10% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. कशावरती? खरेदी किमतीवरती. ओके, इझिली ज्यांचं पर्सेंटेज परफेक्ट आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन एकदम म्हणजे एकदम इझी आहे. ओके, झाले या ठिकाणी. चलो थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये काय म्हणले? 10%, 20% आणि 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती दिली जाते असं विचारलेलं आहे. तर आपल्याला एक वस्तू आहे, त्या वस्तूवरती आधी किती टक्के सूट दिले? 10%. नंतर वस्तूची सपोज करा कुठलीही वस्तू असेल, 200 रुपयाची वस्तू आहे, 200 रुपयाच्या वस्तूवरती आपण 10% सूट दिली. प्रोसिजर काय असते लक्षात घ्या. 200 रुपयाच्या वस्तूवरती किती टक्के सूट दिली? आपण 10% सूट दिलेली आहे. म्हणजेच किती रुपये? 20 रुपये. तर 180 रुपये ही काय असते? विक्री किंमत असते. नंतर जेव्हा या वस्तूवरती सूट दिली जाते 10%ची, तर ती कशाच्या? 180 रुपयाच्या दिली जाते. ओके, आणि 180 रुपयाचं 10% या ठिकाणी 18 काढल्याच्या नंतर जी किंमत येते परत त्याच्यावरती सूट दिलेली असेल तर मग पुढची विक्री किंमत आहे ना गृहीत धरायची असते ऍज अ छापील किंमत म्हणून. ओके, चलो. तर या ठिकाणी सूट किती वेळेस दिली? 3 वेळेस दिलेली, 10%, 20% आणि 25%. आपण सरळ या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आहे ना काय मानून चालतो की वस्तूची छापील किंमत बरोबर आपण गृहीत धरतो किती? 100 रुपये. किती रुपये? 100 रुपये. या 100 रुपयावरती किती टक्क्यांची सूट दिली? 10%. 100 रुपयाचे 10% 10च असतात, म्हणून 100 मधून 10 गेल्याच्या नंतर किती शिल्लक राहतात? 90 रुपये. किती? पहिली सूट दिल्याच्या नंतर 100 रुपयाच्या वस्तूची विक्री किंमत किती ठरली? 90 रुपये. या 90 रुपयावरती परत किती टक्के सूट दिली? 20% सूट दिलेली. किती? 20%. 90 रुपयावरती परत 20% सूट दिलेली आहे. हे असं डायग्राम काढून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नसतं, बट तुम्हाला याच्यातले फरक लक्षात यायला पाहिजे, याच्यासाठी मी लिहितोय थोडंसं सिस्टमॅटिकली. तर 90 रुपयाचं 20% किती असतं? 18 रुपये. 90 मधून 18 गेल्याच्या नंतर या ठिकाणी किती शिल्लक राहतात? 72. ओके,
तर वस्तूची किंमत आता 100 रुपयावरून कुठे आली, 72 रुपयावरती आली. 72 रुपये. 72 रुपये किंमत झाल्याच्या नंतर परत तिसरी सूट दिली. किती? 25% सूट दिलेली आहे. आता 25% किती असतं? 25% किती असतं? 72चं 50% करा, 36 होतं. 36चं परत 72चं हाफ करा, 50% होईल. मुळात ही संख्या किती असते? 100% असते. या संख्येचं काय करायचं आपल्याला? 25% काढायचं आहे. सरळ सरळ 72चं 1/4 18 येतं या ठिकाणी. बट समजण्यासाठी मी काय सांगतो, कोणतीही संख्या असेल त्याचं 50% म्हणजे काय असतं? हाफ असतं 36. परत त्या 50%चा हाफ जर गेला, पण 36चा हाफ किती होतं? 18. तर याच्यावरती 25% सूट दिल्याच्या नंतर किती मायनस करायचे? त्याच्यातून 18 मायनस करायचे आपल्याला. राईट? ओके. तर 18 मायनस केल्याच्या नंतर आन्सर काय येईल? या ठिकाणी 72 मधून मायनस करा 18. ओके. तर 18 मायनस केल्याच्या नंतर या ठिकाणी 72. 12 मधून 8 गेले, 4 राहिला. आजचाला 1 5. किती राहिलं? 54 रुपये. किती? 54 रुपये. आता ध्यान द्या, काय सांगितलं होतं आपल्याला? वस्तूची मूळ किंमत किती होती? छापील किंमत 100 रुपये. आणि आता 3 वेळेस सूट दिल्याच्या नंतर वस्तू किती रुपयाला विकली चालली आहे? 54 रुपयाला विकली चालली आहे. म्हणजेच टोटल सूट किती भेटले? 54 आणि किती 100 होतात? 54 आणि 46 या ठिकाणी 100 होतात. म्हणून टोटल सूट एकूण सूट बरोबर किती आहे? 46%. हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. झालंय. हा होता चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2024चा क्वेश्चन. तर 2024च्या प्रश्नांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. हे 2 क्वेश्चन होते 2021चे. चलो, आता याच्यानंतरचे सर्व क्वेश्चन कुठले असतील? पोलीस भरतीचे जे मागच्या वर्षी झालेले क्वेश्चन. आता हे लक्षात ठेवायचं आहे, 2023 मध्ये प्रश्न विचारायचा आहे ना, पॅटर्न नेमका कसा होता, 2021 मध्ये तो कसा बनला, आणि त्याच्यानंतर आता 2024 मध्ये आहे ना त्याच टाईपचे क्वेश्चन विचारले जात आहेत की खूप सारा आहे ना ड्राफ्टिक चेंज झालेला आहे, खूप मोठा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता हा या टाईपचा क्वेश्चन 2023 मध्ये एक झालेला होता, आपण बघितलं होतं PYQ मध्ये. आता पुढचा क्वेश्चन मी जर या ठिकाणी ना तुम्हाला दाखवेन, 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले, या टाईपचा क्वेश्चन सुद्धा आपण घेतलेला आहे. भले तिथं नंबर सेम होते, नंबर चेंज आहेत म्हणून हा क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेला आहे. मात्र मागचे 2-3 व्हिडिओ जर तुम्ही काढून बघितलात त्यामध्ये PYQ, तर या टाईपचा क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा क्वेश्चन. आपल्याला काय विचारले? 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले. मात्र विकत असताना प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झालाय असं विचारलेलं आहे. ओके, चलो. तर दर काय होता खरेदी करत असताना? 30 रुपयाला डझन. म्हणजे 30 रुपयामध्ये 12 पेन त्या ठिकाणी आहे ना, पेन या ठिकाणी 30 रुपयामध्ये 12 पेन खरेदी केलेत. ओके, 30 रुपयाला 12 पेन या दराने. मात्र पेन किती खरेदी केले? 30 पेन. 12 पेनची किंमत जर 30 रुपये आहे तर आपल्याला 30 पेनांची किंमत काढायची आहे. तर 30 पेनांची किंमत कशी निघेल? X सपोज करू. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आहे ना या ठिकाणी उत्तर येईल. तर X गुणिले 12 बरोबर 30 गुणिले 30. 12 ने भाग द्यायचा या ठिकाणी. ओके, 12 ने भाग देऊ. या ठिकाणी कितीचा भाग जाईल? 3 चौक 12 या ठिकाणी. 3 10 30. 2 1 बे, 2 पंचे 10, 5 त्रिक 15. X बरोबर 1 मिनिट, काय चुकलं नाही ना आपलं? 30 रुपयाला 12 पेन, तर 30 पेनांची किंमत किती? 30. X 12 ने भाग देतोय. 3 चौक 12 घेतलं, त्याच्यानंतर 2 दोन्ही 4 यायला पाहिजे. किती? थांबा, थोडंसं आहे ना कॅल्क्युलेशन गडबडलं माझं. काय X गुणिले 12 यांचा गुणाकार एका बाजूला असेल आणि 30 गुणिले 30 यांचा गुणाकार एका बाजूला असेल. ओके, तर कशाने भाग देतोय? 3 ने भाग देतोय. 3 चौक 12, 3 1 3, 10चा भाग गेला. 2 दोन्ही 4. ओके, आणि 2 पंचे 10, 2 1 बे या ठिकाणी 15चा भाग जाईल. 15 5 75. X बरोबर किती? 75. म्हणून 30 पेनांची खरेदी किंमत किती आहे? 75 रुपये. 30 पेनांची खरेदी किंमत किती? लक्षात ठेवा, 75 रुपये आहे. 30 पेनांची ना विक्री किंमत. जर याच्यामध्ये नफा तोटा काही झाला असेल, त्यांनी काय सांगितले? सर्वच्या सर्व पेन त्यांनी विकलेले. 30 पेन खरेदी केले 75 रुपयाला आणि 30 पेन विकलेत. 30 पेन विकत असताना ना कोणता दर होता? प्रत्येक पेन 3 रुपयास विकलेला आहे. तर 30 पेन प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला, तर 30 त्रिक 90 रुपये ही काय झाली? विक्री किंमत.
आता मी सांगेन या ठिकाणी 30 पेनांची खरेदी किंमत किती होती? 75 रुपये. 30 पेनांची विक्री किंमत किती होती? 90 रुपये. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. किती रुपयांचा? 75ला खरेदी केलं, 90ला विकलं, तर 15 रुपयांचा नफा झालेला आहे. आणि शेकडा नफा जर विचारला असेल आपल्याला, तर शेकडा नफा बरोबर हा झालेला नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 15 × 15, 15 × 5 = 75, 1/5 म्हणजे 100चं किती असतं? 20%. म्हणून या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे? आपल्याला 20% नफा झालेला आहे. किती? 20% प्रॉफिट झालेला आहे. चालेल. तर याच्यामध्ये डाऊट असेल या क्वेश्चन मध्ये तर यांना विचारायचं, नसेल तर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. मस्त क्वेश्चन आहे. ओके, चला मजा येईल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. काय होतो? 14% नफा होतो. दुकानदारने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. 14% नको आहे, 8% व्हायला पाहिजे. 14% ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस विक्री किंमत किती आहे? 2850. तर ही विक्री किंमत किती टक्के आहे? चलो, कॉन्सेप्ट काय मी या ठिकाणी असं लिहितो. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत बरोबर नेहमी किती असते? ती 100% असते. ओके, किती असते? 100%. आता याच्यावरती आपल्याला काय झालेलं आहे? या ठिकाणी नफा झालेला आहे. नफा किती झाला? 14% झाला. वस्तूची किंमत 100% आणि नफा 14% असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असते? विक्री किंमत असते 100 आणि 14 114%. किती असते? 114%. आणि हीच विक्री किंमत किती सांगितली? 2850. ओके, चलो हे लक्षात ठेवा. आपल्याला नफा किती हवाय? 8% नफा हवाय. 8%च दिले, 8% नफा असायला पाहिजे. तर नफा जर 8% असेल, नफा 8% असायला पाहिजे, तर विक्री किंमत किती असायला पाहिजे? मग त्याची विक्री किंमत बरोबर 108% असायला पाहिजे. बस एवढंच सगळ्यात जास्त महत्वपूर्ण होतं. विक्री किंमत 114% होती. आता विक्री किंमत किती असायला पाहिजे? 108%. आपण काय लिहिणार मग? ज्या वेळेस 14% नफा होतो त्यावेळेस ती वस्तू 2850ला विकली होती. 2850ला विकल्यानंतर 114% नफा होतो. विक्री किंमत 114%. 8% नफा होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? या ठिकाणी त्या वस्तूचं 108% काढायचं आहे. एक्स. तर तिरकस गुणाकार करत असताना कोणत्या पद्धतीने करतो आपण? 114 गुणिले एक्स बरोबर 2850 गुणिले 108. ओके, चलो. तर या ठिकाणी एक्स बरोबर 2850 108 आणि 114 या ठिकाणी. चलो भाग देऊ. या ठिकाणी 3 त्रिक 9 राहिले. या ठिकाणी 2 3 8 24 आणि इकडे पण 3 त्रिक 9 1 राहिला 3 × 18. 36/38 आहे. बघा कॅल्क्युलेशन इथं मी करून दाखवतो. 2850 × 36 / 38 आहे. ओके, 2 ने जर भाग दिला तर 18 दोन्ही 36, 19 दोन्ही 38 होता. ओके, 19 × 1 19, 19 × 1 19. 19चा भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी किती राहतात? 9. 19 × 5 = 95. कितीचा भाग गेला? 150 गुणिले 18 राहिलेला आहे. ओके, 15 8 20 0 5 12 15 1 15 37. सॉरी, 15 8 20 0 5 12 15 1 15 17 27. बरोबर 27 येईल ना या ठिकाणी? सॉरी 27 आणि हा राहिलेला 0. तर आन्सर किती आले? 2700. 2850ला विकल्याच्या नंतर 14% नफा होतो. तर 2700ला वस्तू विकल्याच्या नंतर किती टक्के नफा होईल? 8% नफा होईल. किंवा 8% नफा होण्यासाठी वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे? 2700 रुपयांना विकायला पाहिजे. हा होता 2024चा गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा प्रश्न. ओके, या पद्धतीने इझिली सॉल्व्ह झालेला आहे. चलो नेक्स्ट. एक वस्तू 400 रुपयास विकल्यास 20% तोटा होतो. जर ती वस्तू 10% नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? ज्या वेळेस 20% तोटा होतो, सिंपल मॅनर मध्ये आहे ना, एकदम सोप्या पद्धतीने आहे ना क्वेश्चन आपण आहे ना सॉल्व्ह करू. पेपर मध्ये या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर कॅल्क्युलेशन किती करायला पाहिजे? जर 20% तोटा होत आहे तर विक्री किंमत किती टक्के आहे? 80% आहे.
आणि हे 80% म्हणजेच विक्री किंमत दिलेली आहे किती, 400 रुपयाला विकल्याच्या नंतर ती वस्तू 80% विक्री किमतीमध्ये विकली जाते. कारण 20% काय होतोय, तोटा होतोय. खरेदी किंमत 100% असते. जर ती वस्तू 10% नफ्यात विकायची असले, 10% नफा म्हणजे विक्री किंमत किती, 110%, बरोबर एक्स. बस एवढंच आहे या ठिकाणी. या क्वेश्चनला जर सॉल्व्ह करायचं झालं तर 0 आणि 0 या ठिकाणी कॅन्सल. 8 1 8, 8 5 40, या दोघांचा गुणाकार होतो 11 5 55 आणि हा 1 0. एक्सची व्हॅल्यू किती आली, 550 रुपये. तर ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे, 550 रुपयांना विकायला पाहिजे. बस एवढंच सोल्युशन आहे. आणि हे जे मगाशीचं क्वेश्चन बघितलं होतं, या क्वेश्चन मध्ये आहे ना सोल्युशन काय होतं मी सांगतो. 14% नफा 2850 रुपयाला विकल्याच्या नंतर 14% नफा होतो, तर वस्तूची विक्री किंमत 114%. 8% नफा हवा आहे, तर विक्री किंमत काय असायला पाहिजे. बस याला सॉल्व्ह करा, क्वेश्चनचा आन्सर निघून जातो. क्लिअर आहे. चलो पुढचा क्वेश्चन घेऊ. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा 20% सूट देतो, तरी त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत रुपये 3472 असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती आहे. कपाट किती रुपयाला आहे, कपाटाची छापील किंमत जी दिली, कपाटाची छापील किंमत आपल्याला दिली आहे 3472 एवढी दिलेली. आणि त्याच्यावरती किती टक्के सूट दिले, 20% सूट दिले. 20% सूट दिल्याच्या नंतर विक्री किंमत किती बनते, 80% बनते. आणि ही जी 80% किंमत आहे, ओके, तर त्या विक्री किमतीला विकल्याच्या नंतर सुद्धा किती नफा होतोय, 12% नफा होतोय. आपण स्टेप बाय स्टेप या क्वेश्चनचा आहे ना आन्सर काढायचा प्रयत्न करू. वस्तूची छापील किंमत 3472 रुपये आहे आणि याच्यावरती सूट किती भेटली आहे, 20% सूट भेटलेली आहे. किती, 20% सूट. तर 20% सूट ज्यावेळेस आहे ना आपण काढणार, 20% यातून काय करू शकतो, आपण मायनस करू शकतो किंवा डायरेक्ट याचं किती टक्के घेऊ शकतो, 80% काढू शकतो. तर सरळ सरळ काय करा, विक्री किंमत काढायचं असेल, काय काढायचं आहे, विक्री किंमत काढायचं असेल तर सोल्युशन काय असेल, छापील किमतीवरती सूट दिली जाते, याचा अर्थ 3472 हे किती टक्के आहे, 100% आहे. किती टक्के, 100%. मग आपल्याला 20% सूट देऊन वस्तू विकली, याचा अर्थ 3472चं किती काढायचं आहे, 80% काढायचं आहे. ओके, चलो कसं सॉल्व्ह होतो क्वेश्चन. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू या ठिकाणी. एक्स बरोबर, आता थोडेसे स्टेप या ठिकाणी मी काढून टाकण्याचा प्रयत्न करेन. 3472 गुणिले 80 भागिले किती, 100. 0 आणि 0 कॅन्सल करा, राहतं काय काय शिल्लक या ठिकाणी. 8 2 16 6, हातच्याला 1, 7 8 56 1 57 7, हातच्याले 5, 8 5 8 चौक 32 आणि 5 37 7, हातच्याले 3, 8 3 24 25 26 27. ओके, आणि छेदामध्ये दाय म्हणून त्याच्याने भाग घातला, 2777.6. ही काय आली, ही आली विक्री किंमत. जी वस्तू 3472 रुपयाला आहे त्याच्यावरती 20% सूट देऊन ती वस्तू कितीला विकली, 2777.6 रुपयांना विकलेली आहे. तरी सुद्धा किती टक्के नफा होतो म्हणून सांगितलंय, 12% नफा होतो. म्हणजेच आता खरेदी किंमत आता आहे ना चेंज करायचा आहे, अप्रोच चेंज करायचा आहे. आता नफा झाला या ठिकाणी किती टक्क्यांचा, 12%. किती रुपयाला विकल्यावर, 2777ला विकल्याच्या नंतर 2777.6 हे किती टक्के, 112%. आणि खरेदी किंमत किती असते, 12% नफा झाला म्हणून विक्री किंमत 112% किती असते, 100%. एक्स. ओके, आता एक्स ची व्हॅल्यू करत असताना एक्स इज इक्वल टू 2777.6 गुणिले 100 भागिले किती, 112. दशांश काढून टाकायचे तर आपण काय करू, 100 ने गुणू. या ठिकाणी व्हॅल्यू किती येते, 277760. दशांश 2 अंकांनी पुढे सरकला, राहिलं काय, 112. ओके, तर 14 8 12 दृश्य या ठिकाणी 14 1 14, राहिले किती या ठिकाणी, 13 शिल्लक राहतात. तर 14 ने कितीचा भाग जातो, 14 8 12 दृश्य भाग जाईल ना, 14 8 12 दृश्य 14 9 26, 14 9 26. ओके, तर किती शिल्लक राहतात या ठिकाणी, 117. तर 14 8 12 दृश्य 5 शिल्लक राहिले आणि 14 चौक 56. ओके,
1984, 1984 हा 0 राहिला, 1984 आणि हा 0 राहिला. याच्या छेदामध्ये किती आहे? 8 आहे. 8 1 8, 8 2 16, राहिले किती? 3. 8 चौक 32, राहिले किती? 6. 8 8 64 आणि हा राहिलेला 0 ॲज इट इज 2480. 2480 हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. ओके, सिंगल 2 स्टेपमध्ये या क्वेश्चनचा आन्सर इझिली निघतं या पद्धतीने. चलो क्वेश्चन नंबर 8 स्क्रीनवरती आहे आपल्या. एका फळ विक्रेत्याने 48 रुपयामध्ये 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. काय सांगितलंय? 48 रुपये डझन, 48 रुपयाला 1 डझन. डझन हा दर खरेदी केली. किती खरेदी केलेत? 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन केळी नासली. किती? 1 डझन केळी नासली. उरलेली सर्व केळी 72 रुपये डझन या दराने विकली. तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा झाला, किती रुपये झाला असं विचारलेलं आहे. चलो कसं काढता येईल? ज्या वेळेस खरेदी केली, खरेदी किंमत जी आहे याच्यामध्ये खरेदी किंमत जी आहे 48 रुपयाला 1 डझन, तर 48 डझन गुणिले प्रत्येक डझन किती रुपयाला होतं? 48 रुपयाला डझन होतं. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी की 72 रुपयाने ना विक्री केलेली. विक्री जी आहे ती किती? 72 रुपयाने केलेली आहे. बट 1 डझन केळी काय झाली होती? खराब झालेली होती. आता 1 डझन आपण कमी करू, हे 47 रुपये रेट घेऊ. ओके, 47 हे कोणत्या रेटनं? 72 या रेटनं विक्री केलेली आहे. तर मला सांगा याच्यामध्ये प्रॉफिट तर झालेलं आहे 100%. तर याच्यामध्ये आहे ना टोटल त्यानं विचारलंय प्रॉफिट झालंय, नफा किंवा तोटा किती झालाय, किती रुपये झालाय असं विचारलेलं आहे. तर या दोघांचा गुणाकार खूप लांब पल्ला जाईल त्याचा. ओके, आपण काय करू या ठिकाणी 48 रुपयाला 48 डझन केळी खरेदी केलेली आहेत आणि 72 रुपयाला किती? 47 डझन केळी 72 रुपयाला विकलेली आहेत. मला सांगा प्रत्येक डझन मागे ना किती कमवलेत, किती रुपये कमवलेत? 48 49 50 51 52 52 62 72, टोटल किती नफा कमवलाय त्यांनी एका डझन मागे? 24 रुपयाचा. किती रुपयाचा? 24 रुपयाचा. मात्र विकत असताना किती डझन विकलेत? फक्त 47. किती? 47 या ठिकाणी विकलेले आहेत. आता 47 गुणिले 24 करणं सुद्धा या ठिकाणी ना म्हणजे रास्त असणार नाही. या क्वेश्चन मध्ये ना काय करावं लागेल? 48 आणि या ठिकाणी ना 24 47, तर 47 डझन विकले आणि त्यातून काय केलेलं आहे? जे खरेदी केलेलं होतं 1 डझन, ओके, ते तर फेकून दिले नासल्यामुळं. तर ते किती रुपयांना खरेदी केलं होतं? 48 रुपयांना खरेदी केलेलं होतं. किती रुपयांना? 48 रुपयांना. तर ते 48 काय करावं लागतील? आपल्याला मायनस करावे लागतील. तर काय करू आपण या ठिकाणी नफा बरोबर काढत असताना नफा जो झालेला आहे 24 रुपयांचा नफा झालाय कशावरती? 47 डझन केळ्यांवरती. तर हे 47 गुणिले 24. ओके, तर या ठिकाणी बघा 24 ने या ठिकाणी ना गुणाकार जर केला तर किती होतं? आपण काय करू या ठिकाणी 24 गुणिले 47 सांगितले. 24 चौक 24 पाचा 20चे, 24 सक्क 44चे, ओके 68चे. ओके, हे 8 या ठिकाणी 16. 24 चौक किती होतं? 24 चौक 96, 96 आणि 6 102, 102 112, हे 12. 1128. 1128 मधून किती मायनस करायचे? 48 रुपये मायनस करायचे. 1128 मधून आपल्याला किती? 48 रुपये जर मायनस केले या ठिकाणी शिल्लक राहतं. या ठिकाणी 0 शिल्लक राहील. 12 मधून 4 गेले 8 राहिले. आजचाला 1, 1 मधून 1 गेलं 0, हे 1. 1080 रुपये काय आहे त्याची? या ठिकाणी 1080 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन होतं त्याच्यामध्ये. आता आहे ना आपण केलंय काय मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, लक्ष द्या परत एकदा. 48 रुपये डझन या दराने 48 डझन केळी विकत घेतली. त्यातील 1 डझन खराब झालेला आहे, म्हणजेच विकलंय किती? 47 डझन विकलंय आणि विकण्याचा दर काय होता? 72 रुपये होता. आपण खरेदी किंमत तर लिहिली या ठिकाणी 48 डझन केळी 48 रुपये प्रति डझन दराने. गुणाकार केला असता तर एकूण खरेदी निघाली असती, बट या मोठ्या गुणाकारामध्ये पडायची आवश्यकता नव्हती. 47 डझन केळी आपण विकली, 1 डझन केळी नसल्यामुळं कोणत्या रेटने? 72 ने. हा 72 ने पण गुणाकार करायचा नाहीये. आपण फक्त या ठिकाणी ना
प्रत्येक डझन मागे रेट किती वाढवला होता? प्रत्येक डझनचा रेट 24 रुपयाने वाढवला होता. विकताना मात्र 48 डझन विकले नाहीत. आपण किती विकलेत? 47 डझन. मग 47 डझन विकल्याच्या नंतर 24च्या रेट प्रमाणे वाढवून भेटलेली किंमत किती आली? 1128. बट हा आपला नेट प्रॉफिट नाहीये. यातून 1 डझन केळी जी आपण फेकून दिले तर त्याचा दर किती होता? 1 डझन केळीचा दर होता 48 रुपये. तर हे 48 रुपये काय केलं आपण या ठिकाणी? सबट्रॅक्शन केलं आणि 1128 मधून ते 48 मायनस केल्याच्या नंतर आन्सर किती शिल्लक राहिलं? 1080. म्हणून नफा झालेला आहे तो पण किती रुपयांचा? 1080 रुपयांचा. क्लिअर आहे? चलो, जर डाऊट नसेल तर क्वेश्चन नंबर 9 आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी. एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम. चलो, सपोज करू सिंपल टाईपचं, या टाईपचा क्वेश्चन असा असू शकतो. एका वस्तूच्या मूळ किमतीत 10% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 10% वाढ झाली. एका वस्तूच्या मूळ किमतीत 30% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 30% वाढ झाली. या सर्व प्रकारच्या क्वेश्चन मध्ये काय झालेलं असतं बघू आपण या ठिकाणी, समजून घ्या. आता या आहेत वस्तू, ओके, आणि हा आहे दर. सपोज करा वस्तू टोटल किती होत्या? 100 वस्तू होत्या. किती? 100 वस्तू होत्या आणि दर किती होता त्याचा? प्रत्येक वस्तूचा 100 रुपये. आपल्याला दर पण बदलायचा आहे, वस्तू पण बदलायचं आहे. वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात करू. ओके, 20% कपात केलं तर रेट किती झालं? 80 रुपये. आणि वस्तू किती विकल्या जायच्या? 100. आता किती विकल्या जातात? 20% वाढ होती विक्रीमध्ये, तर आता 120. या दोघांचा गुणाकार 12 8 20चे 12 8 किती? 12 8 96, सॉरी 12 8 96. तर हे 2 शून्य. तर ज्या वेळेस आपण 80 या दराने 120 वस्तू विकल्या किती रुपये भेटले? 9600. आणि आधी किती भेटायचे? 100 वस्तूचे 100 रुपयानुसार किती भेटायचे? 10,000. किती? 10,000. तर मला सांगा, आधी ज्या रेटने आपण वस्तू विकायचो तेव्हा कलेक्शन व्हायचं 10,000चं. आता आपण रेट चेंज केला, 80 रुपये केला, वस्तूंची संख्या मात्र वाढवली, मात्र कलेक्शन किती आहे? 9600. याच्यामध्ये आपल्याला टोटल प्रॉफिट झाला का लॉस झाला? 100% काय झाला याच्यावरती? लॉस झाला. किती रुपयांचा? 400 रुपयांचा. 400 रुपयांचा. तर कशावरती झालाय हा? 10,000 रुपयावरती. किती टक्के असेल? 1 2 1 2 कॅन्सल, हे 2 0 या 2 0 सोबत कॅन्सल. तर 4 रुपयाचं काय झालं? सॉरी 4% काय झालं? आपल्याला लॉस झाला, निगेटिव्ह. तर 4% घट झालेली आहे त्या ठिकाणी. ओके, चलो, हा होता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 2024चा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 आपल्या स्क्रीनवरती आहे. एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे. छापील किमतीवरती 9.202 छापील किमतीवर 9.202% सूट आहे. तर तो टेबल किती रुपयास मिळेल? 203 2. ओके, या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे. 9.202 तर असायलाच नको पाहिजे. चलो, क्वेश्चन सॉल्व्ह करून बघू आपण या ठिकाणी. 7,500 6,825 क्वेश्चन करेक्ट करून मी सांगतो. 6,825 6,600 जर असेल तर किती टक्के सूट आहे? 7,500 वरती माय मिस्टेक क्वेश्चन मध्ये आहे ना, थोडीशी गडबड झाली, मी चेक करतो या ठिकाणी. 7,500 रुपये छापील किंमत आहे. याच्यावरती सूट द्यायचे. 10% जर सूट दिला आपण राऊंड फिगर पकडून तर 750 ची सूट होती. आणि 7,500 वरती 750 ची सूट म्हणल्याच्या नंतर हे 500 गेले 6,250 होतात. 6,250 6,250 जर असेल, 6,825 6,600 6,700 6,700 तर येणारच नाहीये. 6,825. चला, एक नंबर मी सांगतो या ठिकाणी. क्वेश्चनचं ऑप्शन काही असेल या क्वेश्चनला बदलवतो. छापील किमतीवर 9.302 घेतो. किती? 9.302% सूट आहे. तर तो टेबल किती रुपयास मिळाला पाहिजे? छापील किंमत आहे टेबलची छापील किंमत बरोबर. कॉन्सेप्ट आपली क्लिअर आहे तर आहे ना, आपण घाबरायचं नाही. क्वेश्चन या ठिकाणी जर गडबड झाली तर आहे ना, मी या ठिकाणी ऑप्शन काय केलं, थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये चेंज केलंय. सूट जी होती 9 पूर्णांकच्या पुढचा आहे ना नंबर मिसिंग आहे त्या ठिकाणी, कोणताही माहिती नाही. बट तात्पुरतं आपण काय घेतले? 9.302. या टाईपचा जर क्वेश्चन असेल तर आहे ना, क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं आहे?
7,500 वरती आपल्याला किती टक्के सूट द्यायची आहे? 9.302. आता 9.302 हे किती टक्के आहे? 9 दोन्ही 18, 19 20, 21 भागिले 2 किती आहे? 21 भागिले 2. 21 भागिले 2 म्हणजे 10.5%. 21 भागिले 2 म्हणजे किती? 10.5%. 10.5% सूट दिले तर विक्री किंमत किती होते? 10.5% सूट दिले तर 89.5 होतं का? ओके, 89.5 किती? 89.5 7500 89.5% काढायचं आपल्याला, पर्सेंटेज 00 या ठिकाणी. तर 00 कॅन्सल होतील, 00 कॅन्सल होतील आणि हा जो गुणाकार आहे 75 गुणिले 89.5 याचं आन्सर यायला पाहिजे. तर आन्सर या ठिकाणी गुणाकार तर करून घेऊ या ठिकाणी सरळ सरळ. 89.5 आणि 75, 5 5 25 ला 5, 5 4 2, 5 9 45 47 ला 7, 8 4 4, 40 4 44 प्लस 7 5 35 ला 5, 7 4 3, 7 9 63, 6 ला 6, 4 6, 7 8 56, 56 आणि 6 62. ओके, हे 5 हे 2 आणि 11 ला 1, 7 ला 1, 4 5 6 7 आणि एका अंकानंतर दशमी द्यायचे. 6,712, 6,726. जर आपण सूट 9.302% एवढं दिलं तर विक्री किंमत जी आहे, विक्री किंमत टेबल किती रुपयास मिळेल? विक्री किंमत 6,712.5 एवढं यायला पाहिजे. तर आहे ना, तिथला नंबर काहीतरी मिसिंग आहे. मी उद्याच्या लेक्चरमध्ये काय करेन, या ठिकाणचा आहे ना मिसिंग नंबर काय होता तो सांगेन या ठिकाणी. तर मिस आउट झालेला आहे. 9.202 हे कधीच असत नाही. ओके, 202%. हे 2 तर कॅन्सल झालं, मग त्याचं काय पॉईंटच बनलं नाही. किंवा याला जर सॉल्व्ह करून घेतलं आपण, 9 दोन्ही 18, 18 आणि 2 सॉरी 9 दोन्ही 18, 18 आणि 2 किती झाले? 20 भागिले 2, 2 92 18, 9च राहिलं ना. म्हणून म्हणतो मी या ठिकाणी 9.202 ते नाहीये. अपूर्णांक असण्यासाठी अंश आणि छेदामध्ये ना वेगवेगळ्या संख्या असायला पाहिजे. ओके, क्लिअर आहे या ठिकाणी. जो या ठिकाणी नंबर आपण सूट घेतली होती त्याच्यानुसार ना आन्सर किती असेल? 6,712.5 एवढा आन्सर असायला पाहिजे. दिस इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन. सो या ठिकाणी आजचे क्वेश्चन कंप्लीट झालेले. तर जवळपास 10 प्रश्नांचा समावेश आजच्या सेशनमध्ये केलेला होता. आणखीन 2 क्लास असतील कशावरती? प्रॉफिट अँड लॉस वरती, जिथे की पोलीस भरतीची आहे ना PYQचा समावेश असेल 2024च्या. आणखीन जवळपास 20 क्वेश्चन, 20 पेक्षा जास्त घ्यायची आवश्यकता नाही, कारण क्वेश्चन आहे ना परत 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 तेच रिपीट होतील. त्याच्यानंतर आपण TET टेट आणि त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक ग्रुप C ग्रुप B याच्यामधले प्रीचे क्वेश्चन्स, मेन्सचे क्वेश्चन्स, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्वचे पण क्वेश्चन, ही सिरीज पुढे चालू राहील. जवळपास एक 3 ते 4 सेशन त्याचे होतील. हे झाल्याच्या नंतर आहे ना प्रॉफिट अँड लॉस या ठिकाणी संपेल. आणि मी प्रयत्न करेन की ना उद्या परवा 2-3 दिवसांमध्ये ना लेक्चर्स डबल अपलोड होऊ शकतील का, कारण सिलेबस लवकर संपवायचा आहे. तुम्हाला एका दिवसात 2-3 जरी लेक्चर भेटले अवेलेबल झाले तरी सुद्धा आहे ना तुम्ही व्यवस्थित त्याचं अध्ययन करू शकता. त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. सध्या आपलं चालू आहे पर डे 1 लेक्चर. तर मे बी जर पॉसिबल झालं तर डबल लेक्चर मी अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला आहे ना लवकर चॅप्टर संपवता येईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर आपल्याला पुढच्या नवीन चॅप्टरला आहे ना सुरुवात करता येईल. ओके, आणि मी विचारलं होतं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायचं आहे की पुढचा चॅप्टर कोणता असायला पाहिजे. आणि काय सांगतो मी, लक्षात ठेवा, जर आता लगेचच आपण काय घेतलं, काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं सर सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट घ्या, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज घ्या. पर्सेंटेज मध्ये घुसलो, पर्सेंटेज कंप्लीट केलं. पर्सेंटेज वरती डिपेंड असलेले चॅप्टर नफा आणि तोटा. परत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जर घेतलो आपण आता लगेचच पेपर पर्यंत तुम्हाला हे सगळं आहे ना तिन्ही चॅप्टर ओल्ड होऊन जातील, जुने. नंतर फिरकून सुद्धा तुम्ही याच्याकडे येणार नाहीत. कशाकडे? टक्केवारी, प्रॉफिट लॉस आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजामध्ये. सिंपल गोष्टीत मी ज्यावेळेस सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जवळपास एक चॅप्टर घेऊ, त्याच्यानंतर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा चॅप्टर तर होईलच, त्याच्यामध्ये पर्सेंटेज पण तुमचं रिवाइज होतं. ओके, गुणोत्तर प्रमाण पण त्याच्यामध्ये रिवाइज होतं. इंटररिलेटेड टॉपिक आहेत. म्हणून कृपया मी काय सांगतोय, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा चॅप्टर सोडून दुसरा कुठलाही चॅप्टर काय करा, सजेस्ट करा. असं काहीतरी आहे ना चॅप्टर सांगा ज्याच्यावरती आहे ना जी कॉन्सेप्ट शिकल्याच्या नंतर त्याच्यावरून आणखीन 2-3 क्वेश्चन मध्ये आहे ना आपल्याला क्लिअर म्हणजे चॅप्टर्स मध्ये क्लिअरिफिकेशन भेटायला पाहिजे.
जसं की पर्सेंटेज बघितल्यामुळं गुणोत्तर प्रमाण नफा तोटा आपलं सोपं झालं, तसं एखादा टॉपिक असायला पाहिजे. तर तुमच्या कमेंट्सचं या ठिकाणी स्वागत असेल आणि ते बघितल्याच्यानंतर उद्या थोडीशी आपण त्याच्यावरती चर्चा करू, मग आपण ठरवूयात की कोणता चॅप्टरला म्हणजे सुरुवात करता येईल. तोपर्यंतसाठी स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं आणि अभ्यास करत राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.